फूड इंडस्ट्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अजून कोणीही कॅच केलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामध्ये स्कोप आहे? नाही, बऱ्यापैकी प्रॉडक्ट्स आहेत हं. अजून आणि इंडस्ट्री कशी कंटिन्यू चेंज होत असते. हां. इंडियातल्या गोष्टी काही फॉरेनमध्ये करतात, फॉरेनच्या गोष्टी इंडियात येतात. आता रेस्टॉरंट इंडस्ट्री पण खूप मोठी होत चालली आहे. वेजचं कल्चर बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये जास्त येतंय. हं, हं. हेल्थ रिलेटेड पण गोष्टी खूप आज इम्पॉर्टंट आहेत. तर आमचं नेक्स्ट फोकस ते पण आहे, की हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत आणि ज्या FSSAI अंडर आपल्याला बेस्ट हेल्थसाठी काय करता येतील, त्याच्यावर पण आम्ही पुढचे फोकस ठेवतोय आणि त्या पण प्रॉडक्ट्सवर आपण वर्किंग चालू केलेलं आहे, जे की लवकरच त्या पण गोष्टी म्हणजे येतील आपल्या तुमच्याकडूनच पोर्टफोलिओ. येतील कारण आता लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झालेली नाही, आहेत. नक्की खूप. त्याच्यामुळे असं काही एखादं फूड ज्याच्यामुळे हेल्थ चांगली राहील आणि बऱ्याचशा लोकांना असं आणि वाटतं की कस्टमरची फॅट्स क्रेव्हिंग पण कंप्लीट झाली एक्झॅक्टली, पाहिजे. एक्झॅक्टली. क्रेव्हिंग सुद्धा कंप्लीट झाली पाहिजे, हेल्थ चांगली राहिली येस. पाहिजे आणि वजन वाढलं नाही पाहिजे. अगदी. हाही एक मोठा हे असतं लोकांचं, अपेक्षा असते. हो. म्हणजे कितीही खाल्लं तरी चालेल, पण वजन वाढता कामा नये. कॅफेमध्ये असं. थोडंसं चॅलेंजिंग आहे त्या गोष्टी. पण हां. आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, जेणेकरून प्रॉडक्ट्स कसे चांगले होतील आणि हेल्दी पण कसे राहतील.